तर नमस्कार मित्र. सध्या निवडणुकीचा काळ आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे. निवडणुकीची घोषणा झालेली आहे. या दरम्यान स्थिती काय आहे? लोकशाही म्हणजे खरी काय आहे? जे लोकशाहीचा उत्सव वगैरे बातम्यांच्या मध्ये दिसतं. खरोखर लोकशाहीचा उत्सव आहे का? त्याच्या अगोदर लोकशाही म्हणजे काय? लोकशाही ऍक्च्युली लोकशाही काय? तर लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चालवलेलं राज्य. तसे बघायला गेले की लोकशाही दोन प्रकारची असते. एक तर प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही. आपण स्वीकारली अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीप्रमाणे काय? तर रिकॉल म्हणजे परत एखाद्या निवडून दिलेल्या व्यक्तीला परत बोलवू शकतो आपण राजकारण्याला, किंवा प्लेबिसाइट सार्वमत घेतली जातं, किंवा जे जे सरकारचे निर्णय आहेत ते सर्व जनतेच्या विचारानं सर्वानुमतेच घेतले जातात. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये आपण एकदा निवडून देतो, 5 वर्ष आपले राजकारणी आपल्या मनाली की आपल्याला कोणतेही न विचारता निवडणुकीचे किंवा इतर सर्व निर्णय घेत असतात. जीएसटीचा दर वाढू दे, कमी करू दे, त्यांचं ते डिसिजन घेतात. कोणती लँड विकायची आहे, कोणती घ्यायची आहे, शाळेमध्ये कोणते शिकवायचे आहे, शाळेमध्ये कोणता सिलेबस आणायचा आहे, सर्व शासकीय स्तरावर ठरलं जातं. मग आपला काय रोल आहे? माझं राज्य ना, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य, लोकांचं राज्य, लोकशाही. मग माझं कुठं राज्य यामध्ये? मी काय डिसिजन घेतलं? तर माझ्या प्रतिनिधीने घेतलं. का घेतलं? कारण मी तसं सांगितलं होतं की माझा प्रतिनिधी माझ्या मते किंवा माझ्या मध्ये किंवा गैरहजेरीत हे सगळं काम करेल. मग ठीक आहे, आता कोणती लोकशाही योग्य अयोग्य? तर मग पाठीमागं अण्णा हजारेंनी सुद्धा एक आंदोलन चालवलं होतं की रिकॉल भारतामध्ये सुद्धा राजकारण्याला परत बोलवण्याचं किंवा जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, जनप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार असावा. तो ओव्हरऑल काय, तर आपल्याला न विचारता बऱ्याचपैकी निर्णय घेतले जातात. कोणतेही आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही, डिसिजन घेतले जातात आणि आपण त्यामध्ये आपल्याला गृहीत धरलं जातं. सर्वात महत्त्वाचं काय, आपल्याला गृहीत धरलं जातं. आणि मग तुम्ही बघू शकता काही दिवसातल्या बातम्या, भ्रष्टाचाराच्या बातम्या, त्यानंतर आणि खूप वेगळ्या बातम्या आहेत. मिसमॅनेजमेंट, मिसगव्हर्नन्स, अशा कित्येक बातम्या आपल्याला ऐकायला मिळत असतात. आणि भ्रष्टाचार असतील किंवा काही निर्लज्जपणा सर्व सांगत असतात की आम्हाला माहित नाही किंवा काय. ठीक आहे, पण हा कळच आहे. मग आपला आपला मुळात काय, आपला काय रोल आहे? माझं राज्य होतं, मला न विचारता सगळं डिसिजन घेतलं जातं. तुम्ही काल बघू शकताय, मुंबईत परवा एक आंदोलन होतं, 4 लोकांचा जीव जातो. मग प्रत्येक दिवशी कित्येक लोकांचा जीव जातो आणि मग डिसिजन्स घेतले जातात, बरोबर घेतले जातात, चूक घेतले जातात, महत्वाचं नसतं. लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये काय, आम्हाला विश्वासात न घेता डिसिजन घेतले जातात. आता लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. मग कोणती लोकशाही सर्वोत्तम, प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? ज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये रिकॉलचा अधिकार असतो. ज्या अधिकाऱ्या म्हणजे या अधिकारामध्ये व्यक्तींना परत बोलवण्याचा